चलो अपने को शॉपिंग करना है. चल त्यासाठी रोज हे घे रोज. मला खरं सांग तू एक एक तास नाही का? एक तास घालवला. नाही एक तास घालवला एक फ्लावर शोधण्यात. मी 5 मिनिटात तुझ्याकडून हे सगळं जे आपल्याला लागणार आहे आपलं ग्रीनरी सजवायला ते मी 5 मिनिटात तुझ्या पाठी लागून घेतलं. म्हणजे विचार करा, म्हणून मुलींसोबत शॉपिंग ट्राय करा इग्नोर करायला. हे मी बघू बेस्ट ऑप्शन बघतो आपण. टाइम घेतला तरी. प्लीज ऐकायला येताना ना एवढं समजून जा की 3-4 तास तुमचे असे कुठे जाणार नाही. आम्ही 5 वाजता आलेलो, आता 8 वाजलेत आणि थँक्स टू हर 1 तास एका सेंटर टेबलच्या एक फ्लावरसाठी पूर्ण 1 तास फिरवलं. बघा हिच्याकडे बघा. हॅलो गाईज, वेलकम टू प्रियांका सौरभ ब्लॉग्स. आणि हा बघा माझा मास्क. हा माझा मास्क आहे जो ह्याने ढापला आहे. का ढापलायस? का ढापलाय मी? कारण का मी सांगते का ढापलं आहे. बिकॉज ऑफ ह्याची तब्येत खराब आहे. आणि कसं झालं आहे की आता मी ह्याच्यावर दया करणार आहे बिकॉज ऑफ ह्याची तब्येत खराब आहे. जायचंच नाही आहे, हे चॅलेंज आहे. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे गाईज. ट्विस्ट असा आहे, त्याने आता चालू केलं आहे. मला मी जे काही विचारेल, मला मी जेव्हा बोलेल ह्याला आन्सर करायचं आहे. आता ते तू बघून घे कसं आन्सर करायचं आहे, पण तुला आन्सर करायचं आहे. सो गाईज, मला माहिती आहे आमच्या घरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि ते कंप्लीट झालं आहे तसं पण आम्हाला छोट्या गोष्टी लागणार आहेत. सो आता आम्ही आलो आहे IKEAला शॉपिंग करायला. बघू आपल्याला घरात काही घेण्यासारखं भेटते कि नहीं भेटत है. चलो अभी देखते हैं IKEA का शॉपिंग. बाय बाय गाइस. सो गाईज, आम्ही चाललो आहे आता एंट्रन्सवाला पार्ट जिकडनं स्टार्ट होतो. तुम्ही बघू शकता आम्ही चाललो आहे. तर आम्ही एंट्री घेतली आहे 16 नंबर जिकडनं चालू होतं तिकडनं एंट्री घेतली आहे. सो मी तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू कसा दिसतो आहे. आणि हा बघा माकड चालू झाला इकडे आल्याला. ए बाबा, आपण आराम करायला नाही आलोय. चलो अपने को शॉपिंग करना है. चल. आम्ही आर्टिफिशियल लँडच्या सेक्शनमध्ये पोचलो आहोत. काय रे, हे घ्यायचं आपल्याला? नाही घ्यायचं? मला आता विचार करावा लागतो सौरभ नक्की काय बोलतोय. असं काहीतरी बोल ना जे मला कळेल. तू काय बोलतोय मला काहीच कळत नाहीये. हे बघा, वाव, ह्याच्यासारखं चांगलं असं सेक्शन तुम्हाला भेटू शकत नाही. खूप छान ऑर्गनाईज केलं आहे लोकांनी. आणि हा इकडे येऊन एडेसाळे करणार नाही असं थोडी होणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी एडेसाळे दाखवायचे आपल्याला. आणि हे फ्लॉवर्स बघा किती मस्त आहेत यार. असं वाटतंय की सगळं घेऊनच घरी जावं. बरं, त्यासाठी रोज हे घे रोज. नाही इकडे प्राईस लिहिली आहे, मी ह्याच्यावर शोधते. 149 म्हणजे वेगवेगळी प्राईस आहे. रोज सगळे रोज आहेत 149 आणि खालचे जे आहे ते 79 रुपीज. हे रोजेस म्हणजे असं वाटत नाही आर्टिफिशियल आहे. सिरियसली यार. नाहीतर काही असे असतात ना आर्टिफिशियल फ्लॉवर जे कळून येतात की आर्टिफिशियल आहे, पण तुम्ही बघा तुम्हाला असं वाटतंय का हे आर्टिफिशियल आहे करून? बघा, बिलकुल नाही. मला तर नाही वाटत असं. पहिला लुक मला तर बिलकुल वाटत नाही. थोडंसं जवळ गेल्यानंतर असं वाटतं आहे आर्टिफिशियल. हे देख अरे का ऐसा करणार था. आणि वरती बघू शकता यार कसं केलंय. हे भारी वाटतंय ना. आपण
मला असं वाटतं ही जी वरची आयडिया आहे फ्लॉवर्स वगैरे लावायची ती आम्ही ढाकू शकतो. कारण का आमचा जो AC आहे त्याची वायरिंग हे बघा हे ह्याचं काय चालू आहे यार. एक तर आम्हाला खरंच या शॉपमधून बाहेर काढतील ना तर नक्कीच काहीतरी होणार आहे आज. तर आपण इकडे असं हे करू शकतो जे ACची जी वायर जाते त्याला हाईड आम्हाला करायचं आहे. सो ही आयडिया इज अ बेटर आयडिया की असं काहीतरी कवर करू शकतो आम्ही. आणि प्राईस पण बघा त्याच्यासोबत पूर्ण सेट आहे ना तो असं मला वाटतंय. पण हे मला असं शेल ॲक्च्युली मी आहे ना शेल टाईप बघते जी कोपऱ्यामध्ये असं झाड वगैरे लावायचं आणि डेकोरेट करायचं असं मला बघायचं होतं. आणि मी ॲमेझॉनवर पण सर्च करत होती पण मोस्ट ऑफ दी मला झाडांसाठी नाही आलं. पण जे बुकशेल असतात बुकशेलचा प्रकार तो मला दिसलेला सेम बघा इकडे आहे. असं कोपऱ्यात ठेवायचं आणि त्याच्यावर एक एक फ्लॉवर किंवा झाड असं ठेवू शकतो आपण. म्हणजे आज मी मोस्ट ऑफ दी काय करतो आम्हाला जरा आर्टिफिशियल प्लांट आणि ते डेकोरेशन रिलेटेड आम्हाला आमचा टार्गेट पॉईंट तोच आहे. त्यामुळे आम्ही इकडे आलो आहे ह्या सेक्शनमध्ये. नाही तर IKEAमध्ये खूप सारे बरेच फर्निचरचे ऑप्शन आहेत, कबाट आहेत आणि अजून काही गोष्टी आहेत जे तुम्ही बघू शकता एक्सप्लोअर करू शकता. पण आमचा मेन टार्गेट आम्हाला जी गोष्ट घ्यायची आहे इकडे आलो आहे. अदरवाईज असं होतं की आपण बाहेर जातो घ्यायला काहीतरी वेगळे येतं आणि आपण काहीतरी वेगळंच घेऊन जातो आणि फुल टाईमपास करतो इकडे तिकडे फिरून. सो आम्हाला तसं नाही करायचं आहे. आम्हाला टाईम वाचवायचा आहे. सो त्यानुसार आम्ही इकडे आलेलो आहोत आर्टिफिशियल सेक्शनमध्ये. आणि हा बघा ह्याला असं झालं आहे की कुठे जागा नाही भेटते ना तिकडे बसतोय फक्त. चल उठ आपलं घर नाही आहे इकडे ये. नक्की तुला काय बोलायचं आहे. पॉट्स हे असे घाणेरडे आगळे वेगळे काय साईन करतोस. तो काही झाला स्किप करा आणि पुढे मी चालली आहे. सनफ्लॉवर्स आम्हाला ॲक्च्युली डायनिंग टेबलमध्ये सेंटर टेबलला ठेवायला व्हाईट अशी फुलं हवी होती. तर आम्ही मोस्ट ऑफ दी व्हाईटवाले फुलं बघतोय. काही व्हरायटी आहेत का. मला अजूनपर्यंत फक्त रोजच भेटले. हे बघा. हाय गाईस, फायनली मी हे चॅलेंज हरतोय. रिझन तुम्हाला सांगतो. माझी बायको प्रियंका ही सेंटर टेबलच्या एक छोटूसा फ्लावर घेण्यासाठी ते पूर्ण 1 तास तिने पूर्ण मला हा जो फ्लावर सेक्शन तुम्ही बघतायत सगळं प्लॅन सेक्शन इथे फिरवलं आणि घेतलं काहीच नाही. आणि नाही असं नाही बोलू शकत. घेतलं तिने काय घेतलं. एक हा ग्लासवाला गमला घेतला. पण त्याच्यासाठी फ्लावर्स शोधण्यासाठी तिने 1 तास घालवलं आणि तुम्ही बघू शकता की आताही शोधते. पण मी हिच्या पाठी लागून फायनली हे दिसतं तुम्हाला आता. हे सगळे ग्रीनरी जे गोष्ट आहेत ग्रीनरी बोलते फिक प्लांट्स किंवा फ्लावर्स हे आम्ही लावणार आहे आमच्या बोलतो ना बेडरूम साईडला. हे मेन घेण्यासाठी आलेलो. पण ही बाई फक्त एका फ्लावरसाठी पूर्ण सेक्शन फिरते पण अजून भेटला नाही. तर आता ही बघा अजून फिरते. जर हिला जबरदस्ती केली नसती तर हेही भेटलं नसतं. सो मी हे चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. मी हारतोय पण सध्या मला घरी लवकर जायचं आहे. माझी तब्येत बघा आणि ही बघा. हिला म्हणजे बायकांचं असं असतं ना शॉपिंग आलं की त्यांचं काय घ्यायचं काय नाही त्यांनाच माहीत नाही. तसं हिचं झालं आहे. तुम्ही बघा ती बघा फिरते आणि इथे मी हा बिचारा ट्रॉली सांभाळतोय. सो गाईस लवकर हे शॉपिंग करून लवकर कधी एकदा घरी जातो असं झालं आहे माझं. स्टे ट्यून विथ मी. बाय. सो गाईज शेवटी माझ्या नवऱ्याने चॅलेंज हरलं आहे. जसं तुम्ही बघितलं आहे मध्येच बोलायला चालू केलेलं मला वैतागून. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये. आम्ही ग्राउंड फ्लोअरला होता आम्ही वरती चाललो आहे. काय बघायला रे. शेल्फ. आणि तुम्ही बघू शकता इकडे अजून काय काय ऑप्शन आहे. हे फ्रेम आहे पूर्ण फ्रेमवाला सेक्शन. इकडे घड्याळ आहेत. सौरभला सगळीकडे घाई असते नुसता
पळत असतो आणि मला पळवत असतो. मला बघायला पण देत नाही. काय 1 तास मला खरं सांग तू 1 एक तास तास नाही का? 1 तास घालवला. नाही 1 तास घालवला एक फ्लावर शोधण्यात. मी 5 मिनिटात तुझ्याकडून हे सगळं जे आपल्याला लागणार आहे आपलं ग्रीनरी सजवायला ते मी 5 मिनिटात तुझ्या पाठी लागून घेतलं. म्हणजे विचार करा. म्हणून मुलींसोबत शॉपिंग ट्राय करा इग्नोर करायला. हे मी बघत होते बेस्ट ऑप्शन बघतो आपण टाईम घेतला तरी. सौरभ आपल्याला घ्यायचं का साईड लॅम्प? एवढं घरी पूर्ण पॅनलने भरलंय. लॅम्प केलंय. कुठे असं बोलतंय ना लाईटीची गरज नाहीये. आणि तुला अजून कसं साईड लॅम्प पाहिजे? तुम्हाला एक मस्त दाखवते. एक सेक्शन मस्त आहे पूर्ण लाईटीने भरले. तिकडे काय हे मेकअप सेक्शन आहे. हे बघ लाईट. हे सुपरस्टार बॉलिवूड वाले यूज करतात मेकअपला. हम क्या कम है? बॉलीवुड से नहीं, आप तो हीरोइन हो हीरोइन. नाही वाव, हे बघा हे किती क्यूट आहे बघा. डॉगी झोपलेला आहे त्याच्या घरात. किती क्यूट डॉगी आहे बघा. भाऊ सौरभ गेलाय पुढे आणि मी इकडे डॉगीज बघते. किती मस्त आहे बघा. क्यूट. मी हे दाखवते बघ. आणि हे बघ क्यूट पपी. असा खरा डॉग मला पाहिजे माझ्या आयुष्यात. खरा डॉग कशाला? असे पप्पीज मला पाहिजे. आवडतात मला पप्पीज डॉग्स. पण ही मला ठेवायला देत नाही. तू पहिलं स्वतःची काळजी घे. जेव्हा स्वतःची काळजी घ्यायला शिकलास तर मी डॉग ठेवायला देऊ. मी लग्न का केलंय तुझ्यासाठी? माझी काळजी घ्यायला. हां गाईस. आणि हा आजारी आहे 2-3 दिवस झाले. पण त्याने एवढी मला काम करायला लावलं ना स्वतःच्या आजाराच्या नावाखाली. फार इमोशनल ब्लॅकमेल असं बोलू शकतो तुम्ही. पाळी आली. जर मला एक मौका भेटतोय प्रियंकाकडनं सगळं काम करून घ्यायचं, मी का ते चान्स सोडू? हे बघा मी तुम्हाला मिरर दाखवते. किती मस्त आहे. ये देखो क्या है. मजा आ रहा आहे भाऊ. फायनली आम्हाला सेल्फ भेटलेले आहे अशा प्रकारे. ये काय घ्यायचं बाकी? आता घरी जायचं बाकी. बघा पूर्ण ऑफिसवाला सेक्शन. चेअर्स अँड टेबल्स. आता आम्ही टॉय सेक्शनमध्ये आहोत. तुम्हाला एखादा टॉय दाखवते. ही बिल्ली आहे. आलो आहोत आम्ही L2 वरून L1 मध्ये. L2 मध्ये का जावं लागलं? बिकॉज ऑफ कॅमेरा अलाउड नाही आहे. आम्हाला कॅमेरा सबमिट करावा लागला. त्यामुळे आम्हाला L2 मध्ये जावं लागलं. आणि फायनली आम्हाला L2 मध्ये सेल्फ भेटलेले आहे. चलो आता फायनल एक वस्तू राहिली ती आम्ही घेतो आणि टाटा बाय बाय कल्टी मारतो इकडनं. सो गाईस फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. हो. आणि दोघं असे थकलेत ना असं पाय वाटतं. दुखतात. अरे 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 बघा पडली वेंडी. अरे ह्याला बॅकच नाही आहे. सो पाठ दुखायला लागली, पाय दुखायला लागले. शेवटी आमची शॉपिंग कंप्लीट झालेली आहे हो. इकडेच. जर आणि घेऊन आम्ही सगळं फ्लॉवरचं कलेक्शन बघा काय घेतलं. हे बघा हे स्टँड घेतलं. हे सेंटर टेबलला ठेवण्यासाठी हे घेतलं. सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी घेतली मॅक्झिमम. आता घरी जेव्हा सजवू त्याचं पण एक ब्लॉग बनवू की प्रियंका ते सगळं कसं सजवणार आहे. सो असंच स्टेज ट्यून करा. आणि प्लीज ऐकायला येताना ना एवढं समजून जा की 3-4 तास तुमचे असे कुठे जाणार नाही. आम्ही 5 वाजता आलेलो, आता 8 वाजलेत. आणि थँक्स टू हर 1 तास एका सेंटर टेबलच्या एक फ्लावरसाठी पूर्ण 1 तास फिरवलं. बघा इच्याकडे बघा. चांगलं झालं. मला हरण्याने मला काय
बोललो ना वाईट नाही वाटत आहे. माझे खूप सारे टाईम वेस्ट केले. तेच मी घरी जाऊन जरा झोपीन, आराम करीन. गाईस आम्ही आलो आहोत IKEAच्या फूड सेक्शनमध्ये. असं नाही होणार की आम्ही जिकडे जाऊ आणि खाणार नाही. आणि बघा मी गपचूप इथे आलो आणि समोसा बघितला, पण काय समोसा का नाही घेतला तू? हे बघा हॉटडॉग IKEAचा मस्त आहे. 49. 49 कुठे बोललो? हा लिहिलेलं काय मी काय खोटं अच्छा. बोलले. तर ह्याने समोसा का नाही घेतला ते सांग. संपलाय. संपलाय? नाही तर 100चे 6 समोसे होते ते काय ते बघ दिलेले. मला वाटलं 100चा एक समोसा. मला पण आधी वाटलं, पण जवळ आल्यावर कळलं की 100चे 6 समोसे. पण पॅक ऑफ 6 रुपीज 100 समोसा असं लिहिलेलं आहे. आणि याने व्हेज हॉट डॉग्स लिहिले. हॉटडॉग. चला आता उद्घाटन करा. कसं आहे? ओके. ठेवलेलं पण मी घेतलं. कसं आहे? खूप हॉट आहे. चवीला कसं आहे? ओके ओके ओके. चला गाईस आम्ही आता हे संपवायचं काम करतो. बेटर दॅन जे आपण सिनेमा हॉलमध्ये पिक्चर बघताना जातो ना, हेच असे 300-400ला भेटतात. त्याच्यापेक्षा ते हे बेटर आहे प्राईसने पण आणि खाण्यामध्ये. ओ नाईस. चलो बाय बाय गाईस. हे काय आहे? हे खारी आहे. ॲक्च्युली मी व्हेज पॉप घ्यायला गेलेलो, पण व्हेज पॉप संपलेत म्हणून आता हे चॉकलेट क्रूटॉन भेटलं. सो हे टेस्ट करून बघतो मी. काय बोल तरी. चॉकलेटचं टेस्ट म्हणजे एकदम नावाला आहे. आणि चॉकलेट पण कमी, गुडचा टेस्ट जास्त फील होतो. अच्छा. नाही बरं मला साठी आणतोय स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. मी बिमारी म्हणून मी नाही खाऊ शकत. प्रियांका मॅडम घ्या. पण मला असं का वाटतं की थोडीशी टेस्ट केली मी असेल. अजिबात टेस्ट नाही केला. देवा शपथ घे. आता प्रियांका हे खा. सौरभला चिडवण्यासाठी मी ही सॉफ्ट हम्म. मागवली आहे. हो. देखो. हा. ती कोणता फ्लेवर घेऊन आला? स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी नाही आहे हा. मग कुठलं आहे? पेरू घेऊन आला ना. नाही पिंक आहे तर स्ट्रॉबेरीच आहे ना. पेरू आहे. सो गाईज मला ॲक्च्युली ना जे लोक पिंक हे आईस्क्रीम नेत होते मला वाटलं स्ट्रॉबेरी. मी विचारलं त्यांना की स्ट्रॉबेरी मला पाहिजे. ते बोलले स्ट्रॉबेरी नाही गुआवा म्हणजे पेरू अवेलेबल आहे. मला चला एक छोटासा एक प्रँक पण करूया या व्हिडिओमध्ये. तर प्रँक केला आणि हिला स्ट्रॉबेरीच्या ऐवजी तसं हिला गुआवाच आहे, पेरूच आवडतो. चला एक थोडंसं छोटूसा चांगलावाला प्रँक. बट ये अच्छा आहे. मत- बाहेर जसं भेटतं तसं नाही आहे. ओ माय गॉड. हे चांगलं. काय वाटतं किती रुपयाचं असेल? किती रुपयाचं आहे? तू गेस कर. 100. कुछ भी. मग तू गेस कर ना. गलत आहे म्हणजे मार्जिन जवळ आहे का लांब आहे? खूप लांब आहे. काय बोललो? हां 250. नाही एवढं पण नाही, तर अति लांब झालं. 200. नाही हे पण खूप लांब आहे. 150. नाही खूप लांब. 100च खूप लांब आहे तर म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. 100 खूप लांब आहे म्हणजे कमी आहे हां का? कमी आहे. अच्छा 60-70-80. हां आता सांग त्या 60-70-80 पैकी कुठला? 60. हां चला. तुला सर्दी झाली तर मला सांगायचं आहे, मी एवढं सांगते. मी तुला बोललेलो पण नव्हतं. तर हिला सर्दी झाली की हिची जबाबदार. मी नाही सांगितलेलं हिला खायला. आणि फ्लेवर पण काय आणलं आहे पेरूचा. मग सर्दी होणारच आहे. जर सर्दी झाली ना बघ मी सोडणार नाही तुला. मग नको खाऊ. आता बोललं 60 रुपये गेले मी खाणारच. खा. सो गाईस फायनली आता आमचं खाणं पिणं हे झालं आहे. ठीक आहे गाईस चला आता हा आपण ब्लॉग इकडे संपवूया. Yes. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी Please. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, Share करा. कमेंट करा, लाईक करा शेअर करा. आणि Share व्हिडिओ करा. नक्की बघा. Bye. बाय बाय.